नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहूयात महत्त्वाची बातमी। पुणे जिल्ह्यातील कामशेत परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालाय। कामशेतमधील मुकेश फॅन्सी कॉर्नर या कपड्यांच्या दुकानात काही तरुणी कपडे खरेदी करण्यासाठी आल्या होत्या। कपडे खरेदी केल्यानंतर त्यांना ते ट्राय करायचे होते, मात्र दुकानात ट्रायल रूमची सोय नसल्याने दुकान मालकाने त्यांना स्टोर रूममध्ये जाऊन कपडे बदलण्यास सांगितले। सुरुवातीला हा एक साधा प्रकार वाटला, पण पुढे जे घडलं ते अत्यंत धक्कादायक होतं। शोरूममध्ये मालकाने सीसीटीव्ही कॅमेरा बसवलेला होता आणि याबाबत ग्राहकांना कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती। तरुणी कपडे बदलत असतानाच अचानक लाईट गेली आणि त्याच वेळी सीसीटीव्ही कॅमेराची रेड लाईट दिसली। यामुळे त्या तरुणींना संशय आला आणि त्यांनी आजूबाजूला पाहिलं असता तिथे कॅमेरा असल्याचं स्पष्ट झालं। हा प्रकार लक्षात येताच तरुणींनी तीव्र संताप व्यक्त केला, आरडाओरडा केला आणि तत्काळ दुकानातून बाहेर पडल्या। तक्रारीनुसार आरोपी दुकान मालकाने उलट त्यांना धमकावण्याचा प्रयत्न केल्याचंही समोर आलंय। पोलिसांनी आरोपी मुकेश मुथा याला अटक केली आणि भारतीय न्याय संहितेचे कलम 77 आणि 352 अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।